ब्लॅकलिस्टवरील गाडी ताब्यात घेताना शिवीगाळ करत मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। एका फायनान्स कंपनीच्या ब्लॅकलिस्टनुसार दुचाकी ओढून नेत असताना चौघांनी केलेल्या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या फायनान्सची वसुली करणाऱ्याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला। लक्ष्मण जाधव असं या मृताचं नाव आहे। या प्रकरणी चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता स्पर्श फायनान्स कंपनीकडून ब्लॅकलिस्टवरील दुचाकी घेण्यासाठी लक्ष्मण जाधव, समर्थ गायकवाड, विजय जाधव आणि टीम लीडर आकाश धुमाळ हे चौघेजण नुराणी मशिदीजवळ गेले होते। तेव्हा दुचाकी मालकासह चौघांनी लक्ष्मण जाधव याच्या डोक्यावर आणि छातीवर खोऱ्यानं तसंच फरशीच्या साह्यानं जबर मारहाण केली आहे। यामध्ये गंभीर जखमी झाल्यानं त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी लक्ष्मण जाधव याचा 12 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला। या प्रकरणी अविनाश शंकर मदनावाले वय 24, राजेश शंकर मदनावाले वय 32 दोघे राहणार हुच्चेश्वर नगर कुमठा नाका, विशाल राजू जाधव वय 23 राहणार कल्लप्पा नगर नीलम नगर रोड सोलापूर, अमर ज्ञानेश्वर कांबळे वय 26 राहणार संजय नगर कुमठा नाका या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड हे करीत आहेत। मोठी संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी तूच माय माऊली, तूच माय माऊली। राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्र।